RTI, राईट टू इन्फॉर्मेशन. जशी मनरेगा ही योजना ही मनमोहन सिंग सरकारची देणगी आहे या देशाला, तसंच राईट टू इन्फॉर्मेशन हा कायदा सुद्धा मनमोहन सिंग सरकारची देणगी आहे. नरेंद्र मोदी यांनी 2014ला सत्तेत आल्यानंतर जसं मनरेगाकडे दुर्लक्ष केलं, मनरेगाला कमीत कमी पैसे दिले, राज्यांना जो निधी द्यायचा तो दिला नाही. पश्चिम बंगालवाले रोज ओरडतात तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तसंच नरेंद्र मोदींनी हळूहळू RTI सुद्धा कमजोर केला हे लक्षात ठेवा. माहितीच्या अधिकाराचा कायदा अत्यंत कमजोर करून जनविरोधी पाऊल नरेंद्र मोदींनी उचललं. पण आज मुद्दा हा आहे, RTI हा नाही. मनरेगा आणि RTI या दोन लोकाभिमुख अशा योजना होत्या UPA सरकारच्या, त्या मोदींना का खटकल्या याचं उत्तर आजपर्यंत मिळालेलं नाही. आता 11 वर्षानंतर मोदींनी काय केलं तुम्हाला सांगतो. मोदींनी म्हणजे मला शब्द पंतप्रधानांविषयी बोलताना जपून वापरावेसे वाटतात, पण मोदींनी इतका नादानपणा केलेला आहे, इतका संकुचितपणा केलेला आहे की या मनरेगाचं नाव बदलण्याचा निर्णय पहिल्यांदा त्यांनी घेतला. महात्मा गांधी रोजगार हमी योजना यात आक्षेपार्ह काय आहे, पण त्यांनी महात्मा गांधी हे नाव काढून टाकण्याचा निर्णय घेतला. काही दिवस बातमी आली की महात्मा गांधींच्या ऐवजी पूज्य बापू रोजगार हमी योजना असं नाव येणार आहे. बातमी प्रसिद्ध सुद्धा झाली आहे लक्षात. पण प्रत्यक्ष लोकसभेमध्ये जेव्हा मनरेगाच्या जागी पर्यायी योजना आणण्याचं विधेयक सादर झालं, तेव्हा या योजनेचं नाव महात्मा गांधी सुद्धा नव्हतं, पूज्य बापू सुद्धा नव्हतं. तुम्हाला सांगतो, ओढून ताणून काय नाव देण्यात आलं. महात्मा गांधींचं नाव काढून टाकून या योजनेला नाव दिलं गेलं विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन कंसात ग्रामीण. पुन्हा एका, विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन. याचा शॉर्ट फॉर्म आहे काय माहितीये तुम्हाला? VBG रामजी. VBG रामजी म्हणजे आधी मनरेगा होती महात्मा गांधींच्या नावाने, महात्मा गांधींचं नाव काढून जी रामजी म्हणायचं हा उद्योग मोदींनी आरंभलेला आहे. मनरेगा अत्यंत ऐतिहासिक अशी योजना, जी महाराष्ट्रामध्ये 72 साली दुष्काळ पडला होता, त्यानंतर महाराष्ट्रात रोजगार हमी सुरू झाली. रोजगार हमीची योजना अत्यंत यशस्वी झाली. वि.स. पागे यांनी त्यामध्ये नेतृत्व केलं होतं. ही रोजगार हमी यशस्वी झाली, केंद्रीय पातळीवर नेली गेली, तिथे महात्मा गांधी रोजगार हमी योजना झाली, मनरेगा झाली. आज मनरेगाला रिप्लेस करून हे जे रामजी आहे ना, VBG रामजी, विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन, रामजी जुळवलेला आहे, स्पष्ट आहे. काही या नावाला अर्थ नाही. मनरेगा प्रस्थापित नाव होतं, महात्मा गांधींच्या नावाने योजना होती. हीच मोदींची पोटदुखी होती, कारण महात्मा गांधींचं नाव पुसून काढायचं, महात्मा गांधींना नष्ट करायचं, महात्मा गांधींचा नथुरामनी केलेला जो खून आहे ती परंपरा पुढे चालवायची, हेच मोदींचं मिशन आहे. विकसित भारत वगैरे मिशन नाहीये. विकसित भारत जर मिशन असतं तर मोदींनी महात्मा गांधींचं नाव कधीही काढलं नसतं.